आजपासून माझ्या बहिणींना पैसे वाटप करून टाका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 10 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर 2 दिवस जे आहेत मध्ये राहिलेले, या 2 दिवसामध्ये जर तुम्ही निकष पूर्ण केले, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तुम्हाला सांगितलेले आहे, जर या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, अन्यथा ₹1 भेटणार नाही. आणि या यादीमध्ये सर्वात प्रथम म्हणजे 12 बँका आणि 12 जिल्हे आलेले आहेत. या जिल्ह्यांची नावे तसेच त्या बँकांची नावे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण अपडेट लगेच आपण जाणून घेऊया. त्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. आजपासून बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत, परंतु हे फक्त पैसे निवडक बहिणींनाच अगोदर भेटणार आहेत. आणि यामध्ये नेमकं कोणत्या महिला पात्र असणार, तुम्ही योजनेच्या दरम्यान पात्र ठरणार आहात की नाही, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. त्यामध्ये मित्रांनो पुढची आणि अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन निकष जाहीर केलेले आहेत. आता हे निकष किती आहे तर मित्रांनो एकूण 5 निकष यांनी जाहीर केलेले आहेत आणि या 5 निकषाच्या दरम्यान पैसे भेटणार आहेत. आता हे 5 निकष कशामुळे जाहीर केलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेतून जवळपास त्यांना महिला ज्या आहेत त्या कमी करायच्या आहेत. जवळपास 50% अपात्र महिला ठरणार आहेत, कारण की हा आकडा मित्रांनो प्रचंड मोठा आहे. 50% म्हणजे काही कमी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की निकषाबाहेरील महिलांना पैसे देणार नाही. म्हणजे ज्या महिला या निकष मी पुढे सांगणारच आहे ते निकष नेमकं कोणते असणार, त्या निकषाच्या बाहेर पैसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला देणारा नाही. चला तर ते निकष आपण जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांचा पहिला निर्णय हा फक्त लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे आणि त्यांनी तो घेतलेला सुद्धा आहे. तो म्हणजे आता महिलांना 2100 अधिक 2100 रुपये 2 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. 4200 रुपये म्हणजे 4200 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता हा निर्णय तर झालेला आहे आणि वाटप देखील 10 तारखेपासून चालू होणार आहे. परंतु हे 2 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की या 2 दिवसामध्ये जवळपास 45 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना किंवा या महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. आता हे बाहेर कशामुळे काढण्यात येणार आहे तर याचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि मुख्य कारण पुढेच आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. आता कोणत्या महिलांना पैसे भेटणार किंवा कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाही ती देखील आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात पहिला निकष यांनी ठेवलेला आहे. महिलांना पात्र ठरण्यासाठीचे निकष नेमकं काय आहे तर महिलेचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचा प्रूफ देखील महिलेकडे असायला पाहिजे. आता प्रूफ तुम्ही म्हणाल काय असेल तर प्रूफ असणार आहे मित्रांनो तुमचा उत्पन्नाचा दाखला. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेतून कोणीही बाहेर काढू शकत नाही. हा झाला पहिला निकष मित्रांनो. चौथा आणि 5वा निकष तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तो देखील आपण लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर दुसरा निकष त्यांनी काय ठेवलेला आहे तर महिलांनी जे कागदपत्र फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत, वेबसाईटवर असतील, कॉम्प्युटरवर असतील किंवा तुमच्या फॉर्ममध्ये असतील किंवा अंगणवाडी सेविकेकडे गेल्यावेळेस जाताना तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे थोडक्यात काय होणार आहे त्याची पडताळणी होणार आहे. आणि ही पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे तर तुमचे आधार कार्ड ओरिजिनल आहे का ते चेक केले जाणार. त्याच्यानंतर तुमचा फोटो ओरिजिनल आहे का, तुमचे नाव ओरिजिनल आहे का किंवा तुमची कुपन ओरिजिनल आहे का, तर अशा पद्धतीने डॉक्युमेंटचं क्रॉस व्हेरिफिकेशन जे आहे ते कडक पद्धतीने करण्यात येणार आहे. आता हे क्रॉस व्हेरिफिकेशन कोण करणार नेमकं तर ते देखील तुम्हाला मी पुढे सांगतोच. त्याच्या अगोदर तिसरा निकष त्यांनी काय ठेवलेला आहे तर अर्जदाराची माहिती खातिर करण्यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. तर हो मित्रांनो, चौकशी तर 100% होणारच आहे, परंतु ती चौकशी कोण करणार आहे तर हे पहा, तुमच्या गावातील ग्रामपंचायत असेल, वार्ड लेवल असेल किंवा काही असेल, सिटी ठिकाणी असाल तरी सिटी ठिकाणी, तुमच्या समजा गाव लेवल असेल तर शाळेतील शिक्षक जे आहे ते किंवा अंगणवाडी सेविका ज्यांनी तुमचा फॉर्म भरलेला आहे तर आशाताई असतील तर त्या काय करणार आहे तर तुमच्या घरी येऊन तुमचे नाव, संपूर्ण नाव असेल, तुम्ही कुठे राहता तो पत्ता, तो सगळं एकदा चेक करणार आहेत आणि तुम्ही लाडकी बहीण लाभार्थी आहात की नाही ते देखील तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर कुणी शिक्षक असतील किंवा जिल्हा परिषदचे शिक्षकांना ही कामगिरी लवकरच सोपवण्यात येणार आहे अशी आपल्याला काही सूत्रांकडून अपडेट आलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरी आल्याच्यानंतर फक्त माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या द्या आणि शिक्षक असतील किंवा गावातल्या अंगणवाडीच्या मॅडम असतील, जर तुमची चांगली ओळख असेल तर मग काहीच अडचण येणार नाही. डायरेक्ट तुम्ही सर्व माहिती त्यांना तर असतेच. आता
चौथा आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे अर्जदाराची माहिती पॅन कार्डद्वारे सुद्धा चेक केली जाणार आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट करायची आहे. ती म्हणजे काय? तर ती म्हणजे तुमचे पॅन कार्डवर तुमचा फोटो ते व्यवस्थित सिग्नेचर असेल ओरिजिनल तर ठीक आहे, काहीच अडचण नाही. परंतु जर तुमचा फोटो पॅन कार्डवर नसेल तर तो अपडेट तुम्ही करून घेऊ शकता. परंतु अपडेट करण्याची सुद्धा गरज नाही. जर तुम्ही इन्कम टॅक्स जर भरत नसाल तर मग काहीच अडचण नाही. परंतु जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल आणि इन्कम टॅक्स भरण्याचा प्रूफ जो आहे तो पॅन कार्डवर असतो, त्यामुळे जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही योजनेतून बाहेर पडणार आहात. जर इन्कम टॅक्स नसेल भरला तर नो टेन्शन, कारण की तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्यामुळे इन्कम टॅक्स तुम्हाला लागणार नाही आणि तुम्ही योजनेसाठी नक्कीच पात्र ठराल. आता 5वा निकष अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निकष आहे मित्रांनो. सर्वात जास्त महिला जर कोणत्या निकषातून काढल्या जाणार असतील तर या 4थ्या आणि 5व्या निकषातून काढल्या जाणार आहे. त्यामध्ये जर अर्जदाराने कुठल्याही प्रकारची पेन्शन चालू असेल अर्जदाराला किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाडकी बहीण योजनेप्रमाणेच संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल किंवा इतर कुठलीही योजना असेल, ती योजनेचा जर महिला लाभ घेत असेल तर त्या महिलेला योजनेतून डायरेक्ट बाहेर काढलं जाणार आहे किंवा बाद केलं जाणार आहे. आणि याच्या अगोदर जर पैसे भेटले असतील, नियम मोडून देखील पैसे भेटले असतील तरी देखील त्या योजनेला बाहेर काढलं जाणार आहे त्या महिलेला, कारण की 2 योजनेचा लाभ घेणं हे बरोबर नाही. यासाठी आता सेवानिवृत्ती पेन्शन वेतन मिळत असेल तर महिलांची छाननी करण्यात येणार आहे. आणि 5वा निकष तर सर्वात महत्त्वपूर्ण आहे. एका घरात फक्त 2च महिला पात्र ठरणार आहेत. हो मित्रांनो, एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला पात्र ठरणार आहे. समजा तुम्ही पती पत्नी आहेत किंवा त्यांची मुलगी आहे, तर 2 मुली आहेत आणि दोन्ही मुली जर 21+ असतील आणि त्यांनी जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्या मधील फक्त 2च महिलांचे चालू राहणार आहे लाडकी बहीण योजना. एका कोणाचे तरी बाद होणार आहे, कारण की आता प्रत्येक कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच हा लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवलेले आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यातच पैसे येणार आहेत. हो मित्रांनो, ते 10 लिहिलेले आहे परंतु तसे नाही. तर आता 12 जिल्ह्याची नवीन यादी अपडेट झालेली आहे आपल्याकडे आणि त्या 12 जिल्ह्यामध्येच पैसे येणार आहेत. आता ते 12 जिल्हे नेमकं कोणते असणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार ते आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो आपण सर्कल करून घेऊया, जे की सर्कल तुम्हाला याच्या अगोदरही आपण सांगितलेले होते, परंतु आता थोडीशी माहिती चेंज झालेली आहे. तर हे सर्कल आपण करत आहोत. त्याच्यानंतर पहिला सर्कल झाला, त्याच्यानंतर हा दुसरा सर्कल आहे मित्रांनो आणि हा तिसरा सर्कल आहे. आता तुम्हाला एवढे सर्कल कशासाठी केले तर सांगतो लगेच तुम्हाला. पहिला सर्कल जो आहे तो आपण याला नाव देऊया, समजा सर्कल ए. या सर्कलमध्ये पैसे जे आहेत ते महिलांना भेटलेले नाहीत अजूनपर्यंत, कारण की ज्याप्रमाणे आपण माहिती घेत असतो, कमेंट देखील सर्व आपल्या युजर्सच्या किंवा आपल्या सबस्क्रायबरच्या आपण वाचत असतो, त्यांना रिप्लायसुद्धा देत असतो आणि जर कोणाला काही अडचण असेल तर ते सॉल्वसुद्धा करत असतो. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजलेली आहे की मुंबई असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच अहिल्यानगर, तर या ठिकाणी जवळपास 70 ते 80% महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे पैसे वाटप होण्याची सुरुवात जी आहे ती याच जिल्ह्यांपासून होणार आहे. यामध्ये 10 ते 12 जिल्हे असणार आहेत की त्या जिल्ह्यामध्ये सुरुवात जी आहे त्यात आपण नावे सांगितलेली त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर मग जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, जळगाव असेल, तर या जिल्ह्यामध्ये थोडेसे नंतर पैसे किंवा 1 दिवसाच्या किंवा 2 दिवसाच्या गॅपमध्ये पैसे वाटप होणार आहेत. आणि ते 3 नंबरचा सर्कल जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गडचिरोली असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, तर या ठिकाणी देखील पैसे वाटप होणार आहेत. परंतु कधी तर या 2 दिवसाच्या गॅपच्या नंतर इथे 1 दिवसाचा गॅप, इथे 2 दिवसाचा गॅप, अशा पद्धतीने पैसे स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्ही वरील सांगितले निकष जे आहे ते तुम्हाला पालन करावे लागणार, तरच तुमच्या खात्यावर हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होणार आहेत. आता पैसे भेटण्यासाठी अंतिम तारीख नेमकं काय आम्हाला सांगा, असा भरपूर महिलांचा प्रश्न होता आणि त्यांचं बरोबरही आहे. भरपूर दिवस झाले वाट पाहत आहेत महिला, परंतु पैसे काही त्यांच्या खात्यावर येऊ नाही राहिले. तर अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख सांगून टाकणार आहे मित्रांनो मी. ती तारीख तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि प्रतीक्षा संपल्यामुळे आता तुम्हाला पैसे तर भेटणारच आहे, त्यात कुठल्याच प्रकारचा वाद नाही. परंतु फक्त तारीख काय असणार आहे तर पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो 10 ते 15 डिसेंबर. हो मित्रांनो, 10 ते 15 डिसेंबर तारीख लक्षात ठेवायची आहे, कारण की याच तारखेच्या अंतर्गत तुम्हाला 10 तारखेपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. येत्या 2 दिवसात महिला वगळण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि महिला वगळण्याचे झाल्याच्या नंतर किंवा फॉर्म व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर 10 तारखेपासून ते 15 डिसेंबरपर्यंत पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये काही महिलांना, ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले ते जुलै असेल, ऑगस्ट असेल आणि 1 रुपयाही आला नव्हता, तर अशा महिलांना अगोदर पैसे भेटणार. ज्या महिलांनी उशिरा अर्ज केला आहे तर अशा महिलांना थोडेसे उशिरा पैसे भेटणार. तर
तुम्ही कोणत्या महिन्यात अर्ज केला आहे ते देखील तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहे. कारण की भरपूर महिलांचा प्रश्न काय झाला आहे, अर्ज तर केला आहे ठीक आहे, परंतु अर्ज खूप उशिरा केल्यामुळे फॉर्म त्यांचा उशिरा चेक झाल्यामुळे पैसे पडलेले नाहीत. ₹1 त्यांना पडलेला नाही. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त जॉब अपडेट मराठी हा आपला चॅनल फक्त तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण एक आपण कार्यक्रम राबवणार आहोत. तो म्हणजे काय, तर ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत, ज्या महिलांना फक्त 3,000 भेटले, 1,500च भेटले, 7,500 भेटलेले नाहीत आणि 7वा हप्ते देखील त्या महिलांना भेटला नाही, अशा महिलांची आपण यादी तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ईमेलवर आपण पाठवणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे नाव आणि जिल्हा खाली मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्या महिला नाव आणि जिल्हा व्यवस्थितरित्या कमेंट करतील आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करूनच कमेंट करा. कारण की ज्या महिलांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले अशाच महिलांच्या कमेंट आपण पुढे फॉरवर्ड करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं नाव व जिल्हा व्यवस्थितरित्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून आपण ती तुमच्यासाठीची सर्व माहिती किंवा तुमची माहिती असेल तर वरपर्यंत तुमची तक्रार आपण पोहोचवणार आहोत. आणि आता पहा, बँकेत खाते असेल तर कोणते बँकेत खाते असेल तर पैसे सर्वात अगोदर येणार. तर यामध्ये मित्रांनो राष्ट्रीयकृत बँक आहेत, ह्या सर्व 10 ते 12 बँक आहेत मित्रांनो. यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक नाही फक्त, तर त्या बँकेत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सुद्धा पैसे लवकरात लवकर येणार आहेत. आणि या 10 ते 12 बँकेत पैसे सर्वात अगोदर येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. SBI असेल, HDFC असेल, महाराष्ट्र ग्रामीण असेल किंवा कोणती बँक असेल, तर या 10 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.